आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत। बाप्पा आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये सुद्धा निषेध मोर्चा निघतोय, तुम्ही मोर्चामध्ये सहभागी होत आहे। काल 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आता पुढची नक्की प्रमुख मागणी काय असणार? संतोष देशमुख हत्या प्रकरण हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजत आहे। कारण संतोष अण्णा देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या केली, माणुसकीला काळीमा फासणारी, माणुसकीला न शोभणारी अशी कृत्य त्या लोकांनी सर्वांनी केलं आणि हे सर्व गँगवार आहेत। संतोष अण्णा देशमुख यांचा ज्या दिवशी मर्डर झाला त्याच दिवशी 2 आरोपी पकडले गेले, म्हणजे ते मेन आरोपी नाहीत असं बोललं गेलं। त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी एक पुण्यातूनच आरोपी उचलला गेला, तिसरा आरोपी। चौथा आरोपी हा कुठंतरी संभाजीनगर आणि बीडच्या मध्ये अटक केला असं पोलीस सांगतात, पण आता ते कितपत खरं आहे कितपत काय पोलिसांनी काय असं तसं डिक्लेअर केलं नाही प्रेशर, पण मला जी कळलेली माहिती अशी आहे। पण जो आरोपी सध्या स्थितीत तरी तो खंडनित पण आहे आणि या मर्डरच्या केसमध्ये सुद्धा आहे आणि अट्रॅसिटी मध्ये सुद्धा आहे। तर या आरोपीला संभाजीनगर ते बीडच्या मधून अटक केली गेली। त्याच्यानंतरचे आता परत हे 2 आरोपी पकडले गेले। तर हे 2 आरोपी पुण्यातच पकडले गेले। हा जो खंडनित जो आरोपी आहे, खंडणी मधला जो आरोपी आहे तो सरेंडर पुण्यामध्येच झालेला आहे। आता जो एक लास्ट शेवटचा आरोपी त्या आरोपपत्रात पहिल्यांदा प्राथमिक दर्शे जे दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये जो आरोपी दाखवलेला आहे तो आरोपी सापडत नाहीये। तो आरोपी आता पुण्यातच आहे की आणखी कुठं आहे का काय, पोलीस यंत्रणा त्याचा तपास करते। पण या यंत्रणेमध्ये माझं एकच म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये गँगवार सुरू आहे की बीड जिल्ह्यामध्ये काल एक पोलीस स्टेशनला एक अधिकाऱ्याने सुद्धा कोर्टात सांगितलेलं की म्हणजे आपल्या वाहिनीच्या माध्यमातूनच मी बघितलं की त्यांनी सांगितलं की हे गँगवार युद्ध असल्यासारखं काम करतायत, हे सर्वजण एकत्रित गुन्हा करतात। मग सीएमनी सांगितलं की मोकोका लावणार। मग सीएम साहेबांनी ज्या सभागृहात सांगितलं त्याला पण आज जवळपास 20-25 दिवस झालेले आहेत आणि हा गुन्हा घडून सुद्धा 26-27 दिवस झालेले आहेत। याच्या अगोदर 6 तारखेला खरा गुन्हा घडला होता, म्हणजे आता 6 तारीख म्हणजे 1 महिना झाला, 6 तारखेपासून याची सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे या सर्व गोष्टीत हा आरोपी राहिलेला अटक झाला पाहिजे ही तर मागणी आहेच, पण त्याच्यापेक्षा पुढची मागणी की हे जे गँगवार आहेत सगळे एकत्रित गुन्हा, मर्डर असो, खंडणी असो, अट्रॅसिटी असो किंवा आणखी काय असो, यांना सर्वांना मोकोका लावा आणि सर्वांना याच्यामध्ये अटक करून त्याच्यामध्ये त्यांना ट्रान्सफर त्या गुन्ह्यात ते सर्वजण झाले पाहिजे, हीच आमची मागणी। संदीप क्षीरसागर यांनी आरोप केला की वाल्मिक कराडला अजूनही 302च्या गुन्ह्यामध्ये घेतलेला नाही, खंडणीचा गुन्हा फक्त दाखल आहे, हत्याच्या प्रकरणामध्ये किंवा त्या पद्धतीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल अजून झालेला। आमचं तेच म्हणणं आहे, मी आपल्याला बोलताना आता सुद्धा हेच सांगतोय की हे सर्व टोळी युद्ध आहे। हे सर्वजण याचा प्रमुख मास्टरमाइंड कोण, याचा मुखिया कोण, याला शोधलं पाहिजे, या गुन्ह्यात तो मास्टरमाइंड आला पाहिजे, ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे। ज्या दिवशी ही घटना घडली 6 तारखेचा सोडा, पण 9 तारखेला ज्या दिवशी संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला त्या दिवशी 10 मिनिटात म्हणजे 6ला घटना घडली आणि 7 वाजून काही मिनिटांनी मी व्हिडिओ दिला आणि जे बाईट दिलं त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की हे सर्व गँगवार आहेत आणि मी त्या बाईटमध्ये स्पेसिफिक सांगितलं होतं याचं कनेक्शन धाराशिव साईडला काही आहे का, पुण्यात काय आहे का, याचं कनेक्शन येतं तपासलं पाहिजे, मी स्पेसिफिक सांगितलं होतं। त्या दृष्टीनं पोलीस तपास करत होते का नाही मला माहित नाही, मी मीडियाशी बोलताना सुद्धा खूप काळजीपूर्वक सांगत असतो आणि जेवढे माझ्याकडे इनपुट्स आहेत तेवढे इनपुट्स माध्यमाच्या माध्यमातून मी आदरणीय पोलीस यंत्रणेला मिळावेत या दृष्टिकोनातून मी काही हिंट देत असतो। आणि मी सांगितलं होतं की यांचं कनेक्शन कुठं पुण्याशी जुळलेलं आहे का हे बघा। आज सुद्धा माझं म्हणणं की या सर्वांचं राख असेल, रेती असेल, गुटखा असेल, जेवढे अवैध धंदे आहेत तेवढ्या अवैध धंद्याची ही कोण टोप मार्क्या याचा आणि याचा अर्निंग किंवा याचा पैसा गोळा होत होता, हा अवैधरित्या गोळा केलेला पैसा कुठं कुठं खर्च केलाय, एखाद्या विधायक कामाला केलाय का एखाद्या आणखी कशावर उडवलाय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। जितेंद्र आव्हाडांनी आता ट्विट केलं की वाल्मिक कराड याच्यासोबतचा एक फोटो जो आहे तो एका पोलीस अधिकाऱ्याचा ट्विट करण्यात आला, PSI पदावरती काम करणारे असे 2 PSI जे आहेत ते वाल्मिक कराड याच्या जवळचे आहेत, अशा पद्धतीचा आरोप केला जातोय की जर असं असेल तर मग चौकशी जी आहे ती कशा पद्धतीने निष्पक्ष होईल, त्यावरती एक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात आले। नाही बरोबर आहे, आदरणीय जयंतरावजी आव्हाड साहेबांनी हा फोटो ट्विट केलाय का, मी त्यांचं ट्विट तर ह्या फोटोमध्ये निकालाच्या दिवशी ज्या दिवशी आता विधानसभेचा निकाल लागला त्या दिवशीचं हे चित्र आहे आणि या चित्रात जो SIT मध्ये जो आता एक घेतलेला अधिकारी आहे
तो ह्या आरोपी सोबत फोटो दिसतोय. याच्याच बरोबर जे जे काही वेगळे वेगळे विषय आहेत की हे आरोपी बरं हा जर एवढा आनंद उत्सव साजरा करीत असेल तो या आरोपीची अधिकारी या अधिकाऱ्याचं नाव मी जेवढं बघितलं कारण मी यांना ओळखत नाहीये. PSI SIT मधील अधिकारी महेश विघ्ने नावाचे हे जे दिसत आहेत तर हे जे आहे तर याच्यात तर जर असं जर असेल तर मग हा आरोपीचा मित्र असेल तर आरोपीची किती त्यांनी चांगल्या पद्धतीने चौकशी होईल बघा तुम्ही. आता मग काय पुढची मागणी काय असणार? नाही, पुढची मागणी म्हणण्यापेक्षा आज मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे होत आहेत. पहिला मोर्चा तसा विचार केला तर बीडच्या अगोदर रेणापूरमध्ये झाला गेला, बीडला झाला, परभणीला झाला, आज पुण्यात कॅन्डल झालं, परत कॅन्डल चौकड असे बऱ्यापैकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मोर्चे करतायत. आज पुण्यामध्ये मोर्चा आहे आणि या सर्व दृष्टीतून जर विचार करायचा झाला तर आम्ही जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत देशमुखांना जो आपला देशमुख जो आहे आमचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही, जोपर्यंत फाशीचा पूर्ण त्याचा फास आवाळा जाणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि लढतच राहणार असा मी शब्द सर्वांना बोललोही आणि पुढेही सांगतो की तसा शब्द आमच्याकडून आहे. आपण पाहतोय की आजच्या मोर्चाची प्रमुख मागणी असणार आहे ते म्हणजे या मोर्चाच्या माध्यमातून आरोपींवरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी, मात्र या हत्या प्रकरणातील आरोपींवरती फाशीची शिक्षा व्हावी आणि शेवटपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू अशी प्रतिक्रिया खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.